महाकाय तारे, आपण त्यांना विश्वाचं इंजिन म्हणू शकतो. याच ताऱ्यांमुळे आकाशगंगा तयार होतात, त्यांना आकार मिळतो आणि आपल्या जीवनासाठी लागणारी सगळी मूलद्रव्ये बनतात. पण विचार करा, जर आपल्याला कळलं की या वैश्विक इंजिनांबद्दलची आपली सगळी पुस्तकं, आपलं सगळं ज्ञानच मुळात चुकीचं आहे तर. कारण नवीन शोध काहीतरी असंच सांगत आहेत. असं दिसतंय की आपलं थिअरीचं जग आणि अवकाशातलं वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच मोठ्या प्रश्नाचा पाठलाग करणार आहोत. असं का वाटतंय की महाकाय ताऱ्यांच्या अभ्यासात काहीतरी मूलभूत चुकतंय? आणि गंमत म्हणजे या चुकीच्या उत्तरांमध्ये कदाचित आपल्या विश्वाच्या निर्मितीची अनेक नवी रहस्य दडलेली असू शकतात. चला तर मग थेट या रहस्याच्या मुळाशीच जाऊया. आतापर्यंत शास्त्रज्ञांना वाटत होतं की हो, आपल्याला महाकाय तारे कसे काम करतात हे बऱ्यापैकी समजलं आहे. पण आता असे काही पुरावे मिळत आहेत की ही वैश्विक इंजिनं आपल्या अपेक्षेप्रमाणे चालतच नाहीयेत. जणू काही ती मध्येच अडकळत आहेत, स्पटर करत आहेत. अँड्रियास सेंडियर यांचे हे शब्द ऐका. ते म्हणतात, महाकाय तारे विश्वाचे इंजिन आहेत, पण तरीही या सर्वसाधारण पाठ्यपुस्तकी चित्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपण कागदावर मांडतो ते आपल्याला आकाशात दिसत नाहीये. आपले सिद्धांत आणि निरीक्षणं यांची तोंड दोन वेगवेगळ्या दिशांना आहेत. तर शास्त्रज्ञांच्या हे लक्षात कसं आलं की काहीतरी गंभीर गडबड आहे? त्यांना 3 मोठे आणि अगदी गोंधळात टाकणारे पुरावे सापडले आहेत. आणि हे 3ही पुरावे आपल्या सध्याच्या मॉडेल्सना थेट आव्हान देत आहेत. पहिला पुरावा आहे नायट्रोजनची एक विचित्र विसंगती. विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा विश्व खूप तरुण होतं, तेव्हा तयार झालेल्या काही आकाशगंगांमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच जास्त नायट्रोजन सापडलं आहे. आपल्या मॉडेल्सकडे याचं काहीही उत्तर नाही. इतका नायट्रोजन इतक्या लवकर आला कुठून? आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक शब्द समजून घ्यावा लागेल, मेटॅलिसिटी. खगोलशास्त्रात हायड्रोजन आणि हिलियम सोडून बाकी सगळ्या जड मूलद्रव्यांना मेटल्स म्हणतात. ताऱ्यांची प्रत्येक पिढी जन्माला येते, जगते आणि मरताना ही मेटल्स विश्वात पसरवते. म्हणजे जितकी जास्त मेटॅलिसिटी, ज्याला झेड असंही म्हणतात, तितकं ते विश्व जास्त विकसित आणि जुनं मानलं जातं. आणि आता इथे बघा, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने विश्वाच्या सुरुवातीच्या म्हणजे अगदी कमी मेटॅलिसिटी असलेल्या आकाशगंगा पाहिल्या. सिद्धांतानुसार तिथे नायट्रोजनचं प्रमाण अगदी कमी असायला हवं होतं, पण प्रत्यक्षात काय दिसलं? नायट्रोजनचं प्रमाण प्रचंड होतं. हा फरक इतका मोठा आहे की तो आपल्या मूलद्रव्य निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो. आता दुसरा पुरावा, याला कमकुवत ताऱ्यांच्या वाऱ्याची समस्या असं म्हणतात. महाकाय ताऱ्यांच्या पृष्ठभागावरून सतत कणांचा एक प्रवाह बाहेर वाहत असतो. यालाच आपण ताऱ्यांचा वारा म्हणतो. पण आपल्या भौतिकशास्त्राच्या गणितानुसार हा वारा जितका शक्तिशाली असायला हवा तितका तो दिसत नाहीये. तो खूपच रहस्यमयरित्या कमकुवत वाटतोय. तर हा ताऱ्यांचा वारा म्हणजे काय? विचार करा की ताऱ्याच्या आतून येणाऱ्या प्रचंड रेडिएशनच्या दाबामुळे त्याच्या पृष्ठभागावरचे कण अक्षरशः बाहेर ढकलले जातात. हाच तो शक्तिशाली प्रवाह. हा वारा ताऱ्याने बनवलेली नवी मूलद्रव्य अवकाशात पसरवतो. याची ताकद मोजतात वस्तुमान रास दरात, ज्याला एम किंवा एम.डॉट म्हणतात. म्हणजे तारा दर सेकंदाला किती वस्तुमान गमावतोय. आणि तिसरा पुरावा, हा कदाचित सगळ्यात जास्त गुंतागुंतीचा आहे. तो आहे वोल्फ-राईट ताऱ्यांचं ओळख संकट. हे काही विशिष्ट प्रकारचे अतिशय उत्क्रांत झालेले महाकाय तारे आहेत, जे आपल्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या कोणत्याही साच्यात नीट बसत नाहीयेत. थोडक्यात सांगायचं तर वुल्फ-राईट तारे म्हणजे असे महाकाय तारे ज्यांनी आपल्या बाहेरचं हायड्रोजनचं कवच पूर्णपणे उडवून दिलं आहे. त्यामुळे त्यांचे आतले अतिउष्ण थर उघडे पडले आहेत. हे तारे त्यांच्या अत्यंत शक्तिशाली वाऱ्यासाठी आणि विशिष्ट प्रकारच्या प्रकाश उत्सर्जनासाठी ओळखले जातात. पण खरी गोची इथेच आहे. हे वुल्फ-राईट तारे म्हणजे काही एकसारखा गट नाही. त्यांचे अनेक प्रकार आहेत. आणि ते नक्की बनतात कसे, हेच एक मोठं गूढ आहे. अनेकांना वाटतं की हे एकट्या ताऱ्याच्या उत्क्रांतीतून नाही, तर 2 ताऱ्यांच्या म्हणजे बायनरी सिस्टमच्या आंतरक्रियेतून बनले असावेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यातले काही तारे इतकी प्रचंड ऊर्जा बाहेर टाकतात की आपले सध्याचे कोणतेच मॉडेल सांगू शकत नाही की ही ऊर्जा येते कुठून. तर मग प्रश्न येतो की ही सगळी रहस्य आपल्याला आत्ताच का कळत आहेत? याचं कारण सोपं आहे. आपल्याकडे आता विश्वाकडे पाहण्यासाठी पूर्वी कधीही नव्हते असे नवे, अधिक शक्तिशाली डोळे आहेत. आपली ही नवी साधना म्हणजे 1. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, जो विश्वाच्या जन्मानंतरचा काळ पाहू शकतो. 2. मल्टी इपॉक स्पेक्ट्रोस्कोपी, जी एकाच ताऱ्याच्या प्रकाशाचं वेगवेगळ्या वेळी विश्लेषण करून त्याचे लपलेले साथीदार शोधून काढते. आणि 3. एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी, जी इतर दुर्बिणींना न दिसणारा अतिउष्ण पदार्थ शोधते. स्पेक्ट्रोस्कोपीची ताकद किती आहे हे या उदाहरणावरून बघा.
आधी शास्त्रज्ञांना वाटायचं की SZV-476 नावाचा हा एकच तारा आहे ज्याचं वस्तुमान सूर्याच्या 60 पट आहे. पण नव्या तंत्रज्ञानाने कळलं की अरे तो एक तारा नाहीच, तर ते 20 आणि 18 सौरवस्तुमानाचे 2 तारे आहेत जे एकमेकांभोवती फिरत आहेत. या एका शोधामुळे त्या ताऱ्याबद्दलची आपली संपूर्ण समजच बदलून गेली. तर ह्या सगळ्या शोधांचा एकत्रित परिणाम काय? तो खूप मोठा आणि दूरगामी आहे. असं वाटतंय की आपल्याला विश्वाबद्दलची आपली नियमपुस्तिका जणू पुन्हा नव्याने लिहावी लागणार आहे. आपण त्या कमकुवत वाऱ्याच्या समस्येकडे परत येऊया. यातला मुख्य विरोधाभास काय आहे ते पुन्हा पाहू. आपले मॉडेल्स सांगतात की दिसणाऱ्या वाऱ्याला ढकलण्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात ऊर्जेची गरज आहे. पण प्रत्यक्षात ताऱ्यातून येणारी रेडिएशन ऊर्जा त्या गरजेपेक्षा खूप जास्त आहे. मग बाकीची ऊर्जा कुठे गायब होतीये? या फरकाला वर्क रेशो किंवा क्यू म्हणतात आणि म्यू कॉलसारख्या ताऱ्यांसाठी ह्या क्यूचं मूल्य आहे साधारणपणे 9. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की वाऱ्याला ढकलण्यासाठी जेवढी प्रचंड ऊर्जा उपलब्ध आहे त्यापैकी फक्त 9वा हिस्साच वापरला जातोय. ही एक प्रचंड तफावत आहे जी ऊर्जा संवर्धनाच्या मूलभूत नियमांनाच आव्हान देते. आणि इथेच या रहस्याचा उलगडा होतो. या संशोधनानुसार त्या ताऱ्याच्या वाऱ्याचा एक मोठा भाग इतका जास्त उष्ण आहे की तो आपल्याला आपल्या नेहमीच्या अल्ट्राव्हायलेट किंवा ऑप्टिकल दुर्बिणींना दिसतच नाही. म्हणजे वारा कमकुवत नाही, फक्त आपली उपकरणं त्याच्या सगळ्यात शक्तिशाली पण अदृश्य भागाला पाहू शकत नाहीत. ती हरवलेली ऊर्जा तिथेच आहे, फक्त ती लपलेली आहे. मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? याचा अर्थ खूप मोठा आहे. आकाशगंगा कशा विकसित झाल्या, मूलद्रव्य निर्मिती म्हणजेच न्यूक्लिओसिंथेसिस कसं झालं आणि वैश्विक पुनरायनीकरण कसं घडलं, यांसारख्या मोठ्या प्रक्रियांबद्दलचे आपले सगळे मॉडेल्स एका सदोष पायावर उभे आहेत. आपल्याला अगदी मूलभूत गोष्टी पुन्हा तपासाव्या लागणार आहेत. विज्ञानात नेहमीच असं होतं, नाही का? एका रहस्याचा उलगडा झाला की त्यातून अनेक नवीन आणि मोठे प्रश्न जन्माला येतात. भविष्यातल्या संशोधनासाठी हेच ते मोठे अज्ञात विषय आहेत. पहिला मोठा प्रश्न, विश्वाच्या सुरुवातीच्या काळात त्या तरुण आकाशगंगांमध्ये इतका जास्त नायट्रोजन इतक्या झपाट्याने आला कुठून? मूलद्रव्य निर्मितीच्या प्रक्रियेत असं काय आहे जे आपल्या नजरेतून सुटत आहे? दुसरा प्रश्न, जर ताऱ्यांच्या वाऱ्याचा एक अदृश्य भाग आहे तर त्याचं खरं स्वरूप काय आहे? त्याचा अजून किती भाग आपल्यापासून लपलेला आहे आणि तो विश्वाच्या उत्क्रांतीवर नेमका कसा परिणाम करतो? आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, विश्वाच्या अशा आणखी कोणत्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपण पूर्णपणे चुकीच्या समजलो आहोत? हा शोध कदाचित फक्त एक सुरुवात असेल. खरं तर असं दिसतंय की विश्वाची इंजिनं बिघडलेली नाहीत, कदाचित त्यांना समजून घेण्याची आपली पद्धतच सदोष आहे.